बातमी नागपूरमधून। नागपुरातील चहावाला आता शपथविधीला जाणार आहे। गोपाळ बावनकुळे फडणवीसांचे फॅन आहेत आणि चहा स्टॉलवरती फडणवीसांचा फोटो देखील लावणार आहेत। गोपाळ बावनकुळेंना फडणवीसांच्या कार्यालयामधून निमंत्रण आलेले आहे। महायुतीच्या शपथविधीला काही खास लोकांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि यामधीलच एक देवेंद्र फडणवीस यांचे फॅन असलेले गोपाळ बावनकुळे हे सुद्धा येणार आहेत। गोपाळ बावनकुळे हे रामनगर परिसरामध्ये टी स्टॉल चालवतात आणि त्यांनी आपल्या टी स्टॉलवरती कुठल्या देवी देवतांचा फोटो न लावता देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावलेले आहेत आणि त्यामुळे शपथविधी सोहळ्यामध्ये ते सहभागी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामधून त्यांना निमंत्रण आलेलं आहे। आणि दरम्यान त्यांच्याजवळ संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। पाहूया। 5 तारखेला महायुती सरकार स्थापनेची शपथविधीचा सोहळा जो आहे मुंबईत करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने सध्या मी आहे नागपूरमधील एका चहाच्या दुकानात आणि हे जे चहाचे दुकान आहे याचे जे मालक आहेत यांना सुद्धा या कार्यक्रमाकरता निमंत्रण देण्यात आलेलं आहे। स्वतः फडणवीस यांच्याकडनं हा निमंत्रण यांना देण्यात आलेला आहे। यांचे चहाच्या दुकानात देखील आपण बघू शकतो देवेंद्र फडणवीस यांची फोटो देखील इथे यांनी लावलेली आहे। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। भाऊ, काय सांगाल, तुम्हाला निमंत्रण आलेलं आहे आणि तुम्ही इथे देवेंद्र फडणवीसांची फोटो देखील लावलेली आहे। मला कालच त्यांच्या कार्यालयातून फोन आला होता माननीय फडणवीस साहेबांच्या की तुझं नाव पाठवलेलं आहे, तुला निमंत्रण आहे, तुला मुंबईला यायचं आहे। तर मी त्यांना म्हटलं किंवा माझं नाव कसं नाही, तू एक नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा खूप मोठा चाहता आहे, तू त्यांचा खूप मोठा फॅन आहे, तर आम्हाला साहेबांकडून तुझं नाव आलेलं आहे की बा गोपाळ बावनकुळे यांचे एक पास बनवा किंवा निमंत्रण द्या त्यांना। नक्कीच, पण तुमचे संबंध कसे आहेत आणि कधीपासून आहेत फडणवीस? माझे संबंध खूप जुने आहे, पण मी आता माझी दुकान चालू व्हायला मॅक्झिमम 3-3.5 वर्ष झालेले आहे आणि एका कार्यक्रमात ते जेव्हा व्यस्त होते तर माझ्या दुकानात एक धावती भेट म्हणून चहा प्यायला आलेले होते। पण तरी मी त्यांच्या कार्यालयामध्ये जेव्हाही जातो तर त्यांचे मला म्हणजे खूप लाईन राहते, पण मी लाईनीमध्ये उभं राहतो आणि जेव्हा मी पोचतो तर त्यांचे खांद्यावर आटून गोपाळ चहाची दुकान कशी सुरू आहे, मी साहेब खूप छान सुरू आहे। तर मी त्यांना म्हणतो साहेब आणखी एकदा चहा प्यायला, तर त्यांचे एकच म्हणणं राहते मी आणखी एकदा चहा प्यायला येईल, पण मी साहेबाला एकच म्हणतो साहेब आता मुख्यमंत्री बनले तेव्हा चहा प्यायला या। ते शपथविधी सोहळ्या दरम्यान जे आहे हे चहा इथला चहा या स्टॉल दुकानात जे आहे चहा दिवसभर जे आहे मोफत हे वाटप करणार आहेत। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।